ज्या BST मध्ये मराठी माणसांनी पाठ फिरवली निवडणुकीमध्ये, अगदी त्या बरोबर. BSTच्या जे कर्मचारी आहेत त्यांच्या घराचा प्रश्न आजही हां, आता तुम्ही प्रलंबितच बरोबर आहे. मगाशी तर मी काही BPT यांचा उल्लेख केला, पोलीस वसाहतीचा. बेस्ट वसाहती आहेत मुंबईत. मी जेव्हा बेस्ट कर्मचाऱ्यांच्या त्या पतपेढीची निवडणूक होती, तेव्हा मी त्यांना सांगायचो, आपण पुनर्विकास आपला आपण करू. टाळ्या वाजवायच्या प्रचंड. बरं, माझ्यावर का विश्वास? बोलघेवडेपणाने मी कृती करून 18 इमारती उभ्या केल्यात. उद्या या बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी सरकारने पाठबळ दिलं, तर बेस्टच्या कर्मचाऱ्यांसाठी तिथल्या तिथे आपण पुनर्विकास करू ना. आपण पैसे देऊ, प्राधिकरण कॉन्ट्रॅक्टर नेमेल आणि कॉन्ट्रॅक्टरचं पॅनल L&T सारखं मोठं जर जे कॉन्ट्रॅक्टर आहेत नामचीन, ज्यांची क्रेडिबिलिटी आहे, ज्यांच्याकडे आर्थिक सक्षमता आहे, तर कोणाचा प्रश्नच येणार नाही. तो कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी 3 वर्षात माझ्या त्या बेस्ट कर्मचाऱ्याला पण तिथेच घर देईल ना त्याच्या डोळ्यासमोर. नाही तर मुंबईकरांची सेवा त्या ठिकाणी दिवस रात्र मुंबईसाठी तो करतो आणि तो घरासाठी वणवण भटकतो. तो पनवेल तिकडे वसई अगदी गावाकडं बेस्ट कर्मचारी गेलाय. मग मला वाटतं ह्या बेस्ट कर्मचारी आहे, सफाई कामगार आहे, मुंबईचा सफाई कामगार आज आहे, त्याचं केवढं मोठं योगदान आहे. आज जर या मुंबईच्या सफाई कामगारांनी जर मुंबई स्वच्छ ठेवली नाही, किती रोगराईला आपण सामोरं जाऊ. मग त्याचा विचार कोण करणार? त्याचा विचार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करतायत. त्यांच्याही वसाहतीचा पुनर्विकास अशा पद्धतीनं करण्यासाठी जे जे करावं लागेल ते सरकार दरबारी आम्ही करू. गेल्या